लोकांचं तुझ्याबद्दल सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन काय आहे? आय डोंट रिमेंबर. ओके. मी कम्प्युटर्सना हातही लावलेला नाहीये 10 वर्ष. फोन उघड, बँकचा ॲप चेक कर आणि आम्हाला अकाउंट बॅलन्स किती येते No. तर सांग, रॅम आणि रॉम मधला फरक काय आहे? हाय भाग्यश्री, कशी आहेस? हाय, मी छान आहे. 21 अनपेक्षित साठी रेडी आहेस? येस. तू आयुष्यात रिसेंटली कोणाला ब्लॉक केलंयस? एक अननोन इंस्टाग्राम युजर खूप घाणेरडे कमेंट्स करत होता म्हणून. ओके. लोकांचं तुझ्याबद्दल सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन काय आहे? की मी पुण्याची आहे. तू पुण्याची नाही आहेस हे सगळ्यांना माहिती नाहीये. नाही. कॉम्प्युटर ऍप्लिकेशन केलंयस तर सांग, रॅम आणि रॉम मधला फरक काय आहे? मला 10 वर्ष झाली आहेत यार हे करून. बट आय वॉन्ट टू नो द आन्सर. रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि व्हॉट इज रॉम? ROM means read-only memory. ROM is permanent memory. Even if the power goes off, it still remembers how to start your device. मी कम्प्युटर्सना हातही लावलेला नाहीये 10 वर्ष, सो आय डोंट रिमेंबर. ओके. तुझा बिगेस्ट रेड फ्लॅग काय आहे? मी सर्टन एक्सटेंट पर्यंत पॉझिटिव्ह आहे. ओके, सगळेजण असतात. ओके, मला सांग, तुझा आवडता चित्रपट कोणता आहे? एक मराठी, एक बॉलिवूड आणि एक हॉलिवूड. मराठी हरिश्चंद्राची फॅक्टरी, फेवरेट फिल्म. हिंदी वेकअप सेड आणि हॉलिवूड इन्सेप्शन. कमाल चॉईसेस आहेत. 1 महिन्याची पेड वेकेशन मिळाली तर कुठे जाशील? इटली. इटलीमध्ये स्पेसिफिकली कोणती जागा? मला ॲक्च्युली रोम बघायला खूप आवडेल, पण मला राहायचंय मिलान किंवा वेनिस. मला ते एक्सप्लोअर करायला आवडेल. वाव. स्वयंपाकात तुझी सिग्नेचर डिश कोणती आहे? मुळात तू म्हणजे स्वयंपाक करतेस का? मी जी बनवते ती डिश. येस. मी छान आमटी बनवते. खूप अमेझिंग आमटी भात. गुळ घालून? नाही. साखर. चिंच गुळाची मी आमटी नाही बनवत. आई बनवते, पण मी जनरल ती रेसिपी खूप रॅन्डम आहे पण खूप सुंदर बनते. आणि दरवेळेला मी तेच इन्ग्रेडियंट्स घालेन असंही नाही. मी माझ्या पद्धतीने प्रत्येक वेळेला माझी आमटी वेगळी होईल, पण ती अमेझिंगच बनते. सो आमटी भात माझ्या हातचा. तुझं कम्फर्ट फूड काय आहे? म्हणजे असा कोणता पदार्थ आहे जो 21 दिवस सुद्धा सलग खाऊ शकशील? आमटी भात. क्या बात आहे. आय, वी आणि गॅल यांच्यात तुझी फेवरेट मांजर कोणती आहे? आईला कधीही फेवरेट्स विचारू नयेत. ओके, माझ्या मांजरांना हा व्हिडिओ दाखवू नका, पण आय. क्या बात आहे. बोका तुझा फेवरेट आहे? ती मांजरी आहे ऍक्च्युली, पण वागतो बोक्यासारखा, सो मी त्याला तो म्हणते. ओके. तुझ्या फेवरेट चित्रपटातला फेवरेट डायलॉग तुला म्हणून दाखवायचा आहे, पण चॅलेंज असं आहे की एक डोळा बंद ठेवून तो म्हणायचा आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी मधला हा डायलॉग आहे. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय सरस्वती. नाईस. तुझ्यासोबत डेटवर गेल्यावर अशी कोणती एक गोष्ट आहे जी समोरच्याने अजिबात करू नये? प्राण्यांची मजा उडवणं. म्हणजे मला डार्क जोक्स चालतील, पण प्राण्यांच्या एक्सपेन्सवर नाही. ओके. अशी एक मराठी अभिनेत्री जिचं वॉर्डरोब तुला मिळालं तर लगेच हवंय? सोनम कपूर. ओके, नाईस. तुझ्या फोन गॅलरीमध्ये सगळ्यात जास्त काय असतं? सेल्फीज, स्क्रीनशॉट्स की मीम्स? माझ्या मांजरांचे फोटोज. मांजरांचे फोटोज. आय फिगर्ड. बरं, स्क्रीनवर एवढे कांदे पोहेचे कार्यक्रम केलेस तर रिअल लाईफ मध्ये काय बेत आहे? रिअल लाईफ मध्ये मी माझ्या आई बरोबर राहते. आईलाही तोच प्रश्न आहे खऱ्या आयुष्यात सुद्धा. पण आईला उत्तर काय देतेस मग त्याबद्दल? आता आईने सोडून दिलंय मला विचारणं. शी इज डन विथ. गिव्ह अप केलंय आईने माझ्या.
इट विल हॅपन सेम सिरीज सारखं आईने माझ्या ऍक्च्युअल खऱ्या आयुष्यात पण तिने गिव्हअप केलं. ऑर्गॅनिकली होईल तेव्हा होईल. Organically. घाडगे आणि सून पासून तुझा प्रवास सुरू झाला आणि आज बॉस माझी लाडाची, अरेंज पॅचअप, सिस्टरहूड, मुंजा, फिरसे उडचला अशा अनेक प्रोजेक्ट्स पर्यंत तू पोहोचली आहेस. तू खूप नाव कमावलंयस. तर बाबा आज खूप खुश झाले असते, त्यांना आज काय सांगशील? मी रोजच ॲक्च्युली हाच विचार करते की कुठपर्यंत बाबांना माहिती होतं आणि त्याच्या पुढचं जे काही घडेल ते मी त्यांना व्हर्च्युअली जस्ट मनातूनच सांगत असते की बाबा हे आता मी करणार आहे, हे करणार आहे. सो आय फील की त्यांना मी ऑलवेज इन्फॉर्म ठेवते की काय काय घडतं आहे माझ्या आयुष्यात आणि मला असं वाटतं की ते ऐकतायत. सो आय थिंक मला असं कधीच नाही वाटत की ते माझ्या अराउंड नाही आहेत किंवा मला नेहमीच असं वाटतं की ते माझं सगळं बघतायत, ऐकतायत आणि ही इज ऑलवेज केअरिंग फॉर मी आणि मला प्रोटेक्ट करतायत. क्यूट. तुझ्या नावावर ब्युटी प्रोडक्ट लॉन्च झाला तर त्याचं नाव काय असेल? लिली. ओ, विचार कर, खूप चांगलं नाव आहे. तुझ्यामध्ये तुझा बिगेस्ट ग्रीन फ्लॅग काय आहे? मला वाटतं मी खूपच काइंड आहे, प्रेमळ आहे. मलाही वाटतं. सोलापूरची ब्रँड अँबॅसेडर म्हणून सोलापूरचे 4 खास पदार्थ सांगा मला. शेंगादाण्याची चटणी, चादर, हे कुणाला माहीत नाही आहे पण तिकडची स्पेशल कचोरी, सोलापूरची स्पेशल कचोरी सगळ्यांनी प्लीज खा माझी. आणि पाणीपुरी, धपाटे, सोलापूरचे धपाटे. डन. सो आता आपण एक तुझं मीम टेम्पलेट बनवणार आहोत. मीम टेम्पलेट फीचरिंग भाग्यश्री लिमये. सो एक एक्सप्रेशन दे आम्हाला. गो. नाईस. कॅरिओकी बार मध्ये जर चान्स आला तर कोणतं गाणं गाशील? चोर बाजारी दो नैनों की पहले थी आदत जो कट गई. ओके, शेवटचा प्रश्न. भाग्यश्री लिमये म्हणून तुला कशासाठी लक्षात ठेवलं जावं असं तुला वाटतं? यार मला असं वाटतच नाही की कोणी लक्षात ठेवेल आणि इट्स ओके. आय मीन Don't say that. नाही ठेवलं तरी इट्स फाईन. इट्स ओके. इट्स ॲक्च्युली फाईन. मी असा नाही विचार करत कारण मला नाही, पण पॉइंट असा आहे की तुला असं काय करायचं आहे आयुष्यात 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, ज्यानंतर यू विल बी सॅटिस्फाईड, हे मी केलं. ओके. आय फील मला एक ॲनिमल रेस्क्यू फार्म इव्हेंच्युअली तयार करायचं आहे जिथे ज्या गायी दूध देत नाहीत किंवा जी गाढवं ज्यांना काम नाही आहे, ज्यांना स्लॉटर हाऊसमध्येच पाठवलं जातं फायनली. सो अशा सगळ्यांना, घोडे असू देत किंवा शेळ्या, मेंढ्या, सगळ्यांना मला जितक्या प्राण्यांना होऊ शकेल तितक्या प्राण्यांना मला रेस्क्यू करायचं आणि एका फार्ममध्ये ठेवायचं. वाव, दॅट्स नाईस. भाग्यश्री, तुला आम्ही सगळे अभिनेत्री म्हणून ओळखतोच, पण आज कदाचित थोडंसं आणखीन तुझ्या व्यक्तिगत जवळ ओळखल्यासारखं वाटतंय, मला तरी वाटतंय. आणि आता जाता जाता एक शेवटची टास्क. खिदळता खिदळता, हसता हसता मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा असं तुला म्हणायचं. ओके. एक क्रेझी खिदळून. यो सगळ्यांनी मराठी माइंडेडला प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि चल आता ना तुझा फोन उघड, बँकचा ऍप चेक कर आणि आम्हाला अकाउंट बॅलन्स किती येते. पास पास. ठीक इधर आहे, लोक डिसअपॉइंट होतील किंवा प्रँक चॅलेंज करूया. तुझ्या एका व्यक्तीला निवडायचंय आणि त्यांना कॉल करून सांगायचंय व्हेरी कन्व्हिन्सिंगली की मी लग्न करते. ओह माय गॉड. आयडियली आईला करावास. लग्न करतेपेक्षा नुसतं डेटिंग जरी म्हणलं ना, आई पण डायरेक्ट लग्न ठरवले आई म्हणेल म्हणाली. आधी त्याला घरी घेऊन ये.
लेट्स गो ऑन स्पीकर कॉल. ते नको यारे.